बातमी राजधानी दिल्लीतून। दिल्ली महापालिकेच्या साठी आज मतमोजणी होतीये। दिल्ली महापालिकेतही मोदी लाट कायम असल्याचं दिसतंय। मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या कलानुसार भाजपला बहुमत मिळालंय। भारती सहस्त्रबुद्धे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भारती, काय चित्र पाहायला मिळतंय? मतमोजणीला सुरुवात होऊन केवळ 1 तास झालाय, मात्र तीनही महानगरपालिकातील ज्या 270 जागा आहेत त्या 270ही जागांचे सुरुवातीचे कल आपल्या हाती आले आणि त्या कलानुसार आता भाजप 186 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी मानले जात होते ते आप मात्र केवळ 36 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसचे उमेदवार 42 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे आता भाजपने मोठी मुसंडी मारलेली आहे। तीनही महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवलेलं आहे आणि आता आप आणि काँग्रेस यांच्या दोघांमध्ये सध्या जी चुरस आहे ती दुसऱ्या क्रमांकासाठी आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीतही मोदी लाटेवर शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला सुरुवातीच्या कलांमधून तरी दिसतंय आणि एक मोठं यश भाजपला दिल्लीत मिळालेलं दिसतंय। आपल्याला माहितीये की भाजपने एक वेगळी स्ट्रॅटेजी इथे अवलंबली होती। जे विद्यमान नगरसेवक होते त्यातल्या एकाही नगरसेवकाला तिकीट दिलं नव्हतं। सगळे नवे चेहरे उतरवले होते निवडणुकीत आणि तरी सुद्धा हे एवढं मोठं यश आता तरी पहिल्या सुरुवातीच्या कलांनुसार मिळताना दिसतंय। दीपक, भारतीय निकालाचं चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल? थोडक्यात कल तर आलेले आहेत। आणखीन तासाभरात मोठ्या प्रमाणात निकाल आलेले आपल्याला दिसतील। त्यामुळे आणखीन तासाभरात नक्की किती जागांवर बीजेपीला यश मिळालेलं आहे ते स्पष्ट होईल। निश्चितच तुमच्याकडून ताजी माहिती वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।